आणि या क्षणाची राजकीय वर्तुळातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे. अखेर भाजप शिंदे गटाला बसला मोठा धक्का. अखेर शिंदे गटाचा मोठा मंत्री फुटला आहे. ज्याप्रमाणे राज्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होत्या, त्याचप्रमाणे कुठेतरी दोन्ही शिवसेना, जेव्हा ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना, या दोन्ही शिवसेना एकत्र येणार याची कुठेही चर्चा नव्हती. पण आत्ताच एक मोठी बातमी येत असून सर्वात मोठा राजकीय भूकंप झालेला आहे. एक मोठा मंत्री आपल्या हजारो शेकडो कार्यकर्त्यासह गाड्यांचा ताफा घेऊन मातोश्रीच्या दिशेने निघालेला असून सर्वात मोठा ठाकरेंचा हा विजय आहे. त्याच्याबरोबर आणखी 5 आमदार असून हे सर्व आमदार कोणत्या मोठ्या मतदारसंघाचे आहेत यांची नावेच आपण तुम्हाला सांगणार आहेत. तसंच थोड्याच वेळामध्ये मातोश्रीवर मोठा जल्लोष होणारा असून सर्वात मोठा पक्षप्रवेश होणार आहेत. तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, कारण की व्हिडिओच्या शेवटी अजून कोण कोण मोठे मंत्री, अजून किती आमदार हे संजय राऊतांच्या संपर्कात आहेत याची सुद्धा आपल्याकडे गुप्त माहिती आत्ताच हाती लागली आहे. सर्व गुपित माहिती आज आपण तुमच्या समोर उघडपणे जाहीर सांगणार आहेत. त्यामुळे पूर्ण फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चा जवळजवळ थांबल्याच होत्या. कुठेही कोणत्याही नेत्याकडून काहीही वक्तव्य होत नव्हतं किंवा काहीच आढळत नव्हतं. परंतु आत्ताच असं काही घडलेलं असून जे बघून अक्षरशः तुम्हाला एक मोठा धक्का बसेल. कारण की जे लोक उद्धव ठाकरेंना सोडून गेले होते ते सगळे मंत्री आमदार आता परत पुन्हा मातोश्रीकडे परतले असून परत पुन्हा आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हे काम करणार आहेत. हा ठाकरे गटाचा सर्वात मोठा विजय असून मातोश्रीवर आत्ताच सगळ्यात मोठी आतिषबाजी होत आहे. तसंच ठाकरे गटाच्या संपर्कात अजून किती मोठे मंत्री आहेत, किती आमदारांचा गट आहेत, ही सगळी माहिती आपण तुम्हाला लगेच सांगणार आहेत. फक्त तुम्ही एक काम करायचंय, हा पूर्ण शेवटपर्यंत पुढे व्हिडिओ बघत राहा. ठाकरेंच्या या विजयासाठी व्हिडिओला आपल्या लगेच एक लाईक झालाच पाहिजे. लगेच लाईक करा. उद्धव साहेबांना एकनाथ शिंदे साथ देणार का, अशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा होती आणि महाराष्ट्रातील जनतेला असं वाटतं की दोन्ही शिवसेनेने एकत्र यावे. ज्याप्रमाणे मनसे आणि शिवसेना एकत्र आली त्याचप्रमाणे शिंदे साहेबांनी उद्धव साहेब पुन्हा एकत्र येऊन जोमाने काम करावे. नुकतीच मुंबईची महानगरपालिका निवडणूक झाली, ज्यामध्ये अपेक्षा होती की उद्धव साहेबांना शिंदे साहेब साथ देतील व मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये मराठी माणूस बसेल आणि ठाकरे साहेबांचा महापौर होईल. परंतु त्यावेळेस सुद्धा शिंदे साहेबांनी कोणतीही साथ दिली नव्हती किंवा कोणताही प्रतिसाद दिलेला नव्हता. संपूर्ण महाराष्ट्रभर ही चर्चा होती की 29 नगरसेवक घेऊन शिंदे साहेब मातोश्रीवर पोहोचतील आणि ठाकरेंसोबत एकत्र येतील. परंतु ती चर्चा सुद्धा एक चर्चाच राहिली आणि काहीच झालं नाही. परंतु आत्ताची मोठी गुप्त माहिती हाती लागली असून पडद्यामागून सगळ्यात मोठे हालचाली सुरू आहेत. लवकरच मोठे मंत्री या 5 ते 7 आमदारांना घेऊन मातोश्रीच्या दिशेने येणार आहेत. मातोश्रीवर सर्वात मोठा पक्षप्रवेश होणार आहेत. जे परत पुन्हा ठाकरेंना सोडून गेले होते ते परत पुन्हा आता ठाकरेंकडेच येणार. हा फक्त उद्धव ठाकरे यांचाच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिकाचा सर्वात मोठा विजय आहे. आपल्या ठाकरे सेनेला यश मिळावं ही तळागाळातील गावाखेड्यातील शिवसैनिकाची इच्छा आहे. इथल्या प्रत्येक शिवसैनिकाला हेच वाटतं की दोन्ही शिवसेनेने एकत्र यावे, शिंदे साहेबांनी उद्धव ठाकरेंसोबत एकत्र मिळून काम करावं, जनतेचा विकास करावा, शेतकऱ्यांची प्रश्न सोडवावी, मजुरांना न्याय द्यावा, गोरगरिबांची रक्षा करावी, त्यांना संरक्षण द्यावे, त्यांची तहानभूक भागवावी, महाराष्ट्रातील जनतेचे आरोग्याची, शिक्षणाची, तरुणांची बेरोजगारीचे प्रश्न सोडवावे. किती लोकांना वाटतं की दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात? आत्ताच कमेंट करा. आपल्या उद्धव साहेबांसाठी एक व्हिडिओला लगेच लाईक झालाच पाहिजे आणि आपल्या संजय राऊत साहेबांसाठी एक लाईक लगेच करा. कारण की राऊत साहेब म्हणजे सगळं जजमेंट लावणारे, सगळ्या नियोजनबद्ध काम करणारे म्हणजे राऊत साहेब. मातोश्रीवरचा सर्वात मोठा विजय फक्त राऊत साहेबांमुळे झाला. लग्नात उद्धव ठाकरेंसोबतच्या फोटोचा बहाणा. दोन्ही शिवसेनेच्या एकत्रीकरणाची चर्चा. शिवसेनेतही एकत्रीकरणाचे वारे. विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचे वारे वाहत होते.
अजितदादांच्या अपघाती निधनानंतर एकत्रीकरणाची चर्चा बंद झाली. आता फुटलेल्या शिवसेनेच्या एकत्रीकरणाचे वारे वाहू लागले. एकत्रीकरणाच्या चर्चेला निमित्त झालं रोहयो मंत्री भरत गोगावले आणि उद्धव ठाकरेंची एका लग्नात झालेली भेट. एका लग्न समारंभात दोन्ही नेते एकमेकांना सामोरे गेले. यावेळेला उद्धव ठाकरेंना फोटोसाठी आमच्या बाजूला आहे असं निमंत्रण दिल्याचं भरत गोगावलेंनी सांगितलं. माजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्याला भेटले, ते काय नेमका संवाद झाला? संवाद नाही काय झाला, आम्ही पुढं गेलो, ते मागून आले आणि आम्ही उभे होतो तिथं मुला मुलीला शुभेच्छा द्यायला. तर उद्धव साहेब तिथं उभे होते. मी त्यांना बोललो ये आमच्या बाजूला इथं उभे राहायला. तर ते बोलले नको नको बोलले. आम्हाला आमचं कर्तव्य होतं सांगायचं, आम्ही सांगितलं, त्यांनी ते स्वीकारलं नाही, त्याला आमचा काय दोष आहे. तिकडे एकनाथ शिंदेंनाही उद्धव ठाकरेंना विधान परिषदेला मदत कराल का याबाबत विचारणा केली. त्यावर एकनाथ शिंदेंनीही इन्कार केला नाहीये. तुम्ही शरद पवारांना हेल्प केलेलं राज्यसभेच्या सीटसाठी आणि असंच हेल्प आता उद्धव ठाकरे यांना पण पाहिजेच नाही तर ते तुम्हाला कॉल करावं असं सांगितलं गेलं विधान राज्यसभा ही निवडणूक होऊन गेलेली आहे. आता विधान परिषद येईल निवडणूक, तेव्हा पाहू. वास्तविक पाहता पक्षाच्या एकत्रीकरणाच्या अशा चर्चा कुठल्याही लग्न सोहळ्यात होत नाहीत. पण तरीही उद्धव ठाकरे आणि गोगावलेंची भेट या चर्चेसाठी निमित्त मात्र ठरली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं गोगावलेंच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया देणं टाळलंय. पण अशा चर्चांचा इन्कारही केला नाही किंवा फेटाळूनही लावल्या नाहीये. नियतीच्या पोटात काय घडतंय हे सांगणारा मी ज्योतिषी नाही असं सांगून भास्कर जाधवांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याऐवजी हवा दिली आहे. देशात पाहायला मिळेल इतर ठिकाणी सुद्धा दोन शिवसेना एकत्र येण्याचा. मला माहित नाही की नियतीच्या पोटामध्ये काय दडलंय. दोन शिवसेना एकत्र येतील का? दोन राष्ट्रवादी एकत्र येतील का? भाजप शिवसेना एकत्र येईल का? आणि सगळे पक्ष मिळून एकत्र येतील का? हे नियतीच्या पोटामध्ये काळाच्या पोटामध्ये काय दडलंय हे सांगणारा मी नाही. मी ज्योतिषी नाही. मी स्वतः कधी ज्योतिषी बघत नाही. मी कधी मुहूर्त बघत नाही. मी तंत्र विद्या काही बघत नाही. भरत गोगावलेंना जाऊन विचारतो. धन्यवाद. भरत गोगावले शिवसेनेचे मंत्री असले तरी दोन्ही शिवसेनेच्या एकत्रीकरणाचा निरोप घेऊन जाणारे व्यक्ती भरत गोगावले असू शकतील याबाबत शंका व्यक्त केली जाते. पण गेल्या 7 ते 8 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडू शकतं याचा अनुभव सगळ्यांनीच घेतलाय. त्यामुळे पुढच्या काळात राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासारख्या शिवसेनेच्याही एकत्रीकरणाच्या चर्चा फक्त चर्चात राहतात का याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. भरत गोगावले शिवसेनेचे मंत्री असले तरी दोन्ही शिवसेनेच्या एकत्रीकरणाचा निरोप घेऊन जाणारे व्यक्ती भरत गोगावले असू शकतील याबाबत शंका व्यक्त केली जाते. पण गेल्या 7 ते 8 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडू शकतं याचा अनुभव सगळ्यांनीच घेतलाय. त्यामुळे पुढच्या काळात राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासारख्या शिवसेनेच्याही एकत्रीकरणाच्या चर्चा फक्त चर्चात राहतात का याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे.